स्वराज्याचे स्वप्न सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये उगवणाऱ्या सूर्याबरोबर एक स्वप्न आकार घेत होते. स्वराज्याचे स्वप्न. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे स्वप्न केवळ सत्ता मिळवण्याचे नव्हते, तर रयतेला न्याय, सन्मान आणि स्वातंत्र्य देण्याचे होते. त्या स्वप्नाच्या मार्गात उभा होता एक भक्कम किल्ला, कोंढाणा. कोंढाण्याचे महत्त्व. पुण्याजवळ उभा असलेला कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. किल्ल्याचा कडेलोट, खोल दऱ्या, अभेद्य तटबंदी आणि शूर सरदार उदयभान राठोड याची कडक पहारा व्यवस्था यामुळे तो जिंकणे जवळजवळ अशक्य मानले जात होते. पण शिवाजी महाराजांसाठी अशक्य असे काहीच नव्हते. महाराजांची योजना. महाराजांनी आपल्या मावळ्यांशी सल्लामसलत केली. हा किल्ला सरळ हल्ल्याने जिंकणे कठीण होते, म्हणून त्यांनी निवड केली ती धाडसाची, रात्रीच्या गनिमी काव्याची. या मोहिमेची धुरा त्यांनी आपल्या विश्वासू वीरावर सोपवली, सुभेदार तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरे, स्वराज्याचा सिंह. तानाजी मालुसरे हे महाराजांचे बालमित्र, निष्ठावंत आणि पराक्रमी योद्धा होते. त्यावेळी त्यांच्या घरात आनंदाचा सोहळा सुरू होता, मुलाचे लग्न. पण स्वराज्याचा हाक आली आणि तानाजींनी कोणताही विचार न करता ती स्वीकारली. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या मुलाचं. या शब्दांतूनच त्यांच्या मनातील स्वराज्यनिष्ठा प्रकट होत होती. पावसात सुरू झालेली स्वारी. अमावास्येची काळी रात्र, मुसळधार पाऊस, वाऱ्याचा कडकडाट आणि विजांचा कडकडाट, अशा वातावरणात तानाजी आणि निवडक मावळे कोंढाण्याच्या दिशेने निघाले. पायाखाली निसरडी माती, वरून कोसळणारे पाणी आणि समोर उभा असलेला मृत्यू, तरीही त्यांच्या पावलांत कणभरही भीती नव्हती. यशवंत आणि अभेद्य कडा. कोंढाण्याचा कडा सर करणे हे सर्वात मोठे आव्हान होते. तानाजींनी आपल्या घोरपडीला यशवंत दोर बांधला. घोरपड कड्यावर चढली, दोर घट झाला आणि त्याच दोरावरून मावळे एकामागोमाग एक वर चढू लागले. इतिहासातील हा क्षण आजही रोमांच उभे करतो. किल्ल्यातील रणसंग्राम. किल्ल्यात प्रवेश करताच मावळ्यांनी मुघल सैनिकांवर अचानक हल्ला चढवला. गोंधळ उडाला. तलवारी चमकल्या, ढालींवर वार झाले, रणघोष आसमंतात घुमू लागले. हर हर महादेव. उदयभान राठोड स्वतः रणांगणात उतरला. तानाजी विरुद्ध उदयभान. तानाजी आणि उदयभान यांच्यात भीषण द्वंद्व सुरू झाले. तलवारींचे घाव, अंगावर येणारे वार, रक्ताने माखलेले रणांगण, दोघेही थांबत नव्हते. अखेरीस एका घावात तानाजी गंभीर जखमी झाले आणि त्यांनी वीरमरण पत्करले. शेलार मामा आणि अंतिम विजय. तानाजी पडले, पण स्वराज्याचा ध्वज खाली पडला नाही. शेलार मामा यांनी नेतृत्व स्वीकारले. मावळ्यांनी दुहेरी जोशाने हल्ला चढवला आणि अखेर कोंढाणा जिंकला गेला. सूर्योदयाच्या वेळी किल्ल्यावर भगवा फडकू लागला. महाराजांचा दुःखद क्षण. कोंढाणा जिंकल्याची बातमी शिवाजी महाराजांना मिळाली, पण त्याचबरोबर तानाजींच्या बलिदानाची बातमीही आली. महाराजांचे डोळे पाणावले. त्यांनी हळूच उद्गार काढले, गड आला, पण सिंह गेला. याच क्षणी कोंढाणा किल्ला झाला, सिंहगड. इतिहासातील अमर स्वारी. ही तिसरी स्वारी केवळ एक युद्ध नव्हते, ती होती निष्ठा, त्याग आणि स्वराज्यप्रेमाची गाथा. तानाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहिले गेले.